रणसंग्राम क्रिकेटचा महाकुंभ मेळा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच आपण पाहतोय आजचा हा सामना जो दोन्ही संघ आपण पाहतोय हे दोन्ही संघ एक एक सामना पराजित झालेले आहेत. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय गोलंदाज आहे पहिला गोलंदाज आपण डीआर. काय जबरदस्त फेकी केली आहे आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवर धावचीत बाद झालाय खेळाडू. पाहूया खेळाडूचं नाव असेल अजय कोळी आणि एका बाजूला आहे लखन कोहली. तर नक्कीच आपण पाहतोय अजय कोहली पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिला आपण की लवकर बाद झाला आणि या सामन्यामध्ये सुद्धा कॅप्टन बाद होऊन परततोय माघारी. गोलंदाज आहे अरडी ज्ञानेश्वर कोहली. नक्कीच डीआर ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये डीआर बोलतात पण त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर कोहली 40+ हा गोलंदाज. तर नक्कीच नवीन फलंदाज उल्केश मैदानामध्ये दाखल होतोय. या दोन्ही संघाला करावं लागेल संघर्ष करावा लागेल कारण दोन्ही संघ एक एक सामना पहिलंच पराजित झालेले आहेत. आणि इथं मात्र जर पाहावं तर पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात इथं बाद झाला जय कोहली. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर कोहली गोलंदाजी ट्रॅकवर नवीन आलेला उल्केश कोहली मात्र स्ट्राईकला असेल. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेचा चेंडू सन्मान दिलाय खालून फटका केलाय धावचीची संधी पुन्हा एकदा आणि इथं मात्र लॉन अपिलाय. पंचांवर परिणाम आलाय. पंचांनी थर्ड अंपायर कडे डिसिजन दिलाय आणि पाहूया काय असेल तिसऱ्या अंपायरचं डिसिजन. पाहूया आपण पेंडिंग आहे डिसिजन चालू आहे. पाहतोय आपण पंचांचा डिसिजन येतोय तिथपर्यंत आपण पाहूया. नक्कीच ही झुंज कडवी असणार आहे दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला अक्षरा 11 कोंबड भुजे तर एका बाजूला श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा. या दोन संघांमध्ये हा सामना झुंजीचा अटीतटीचा आपण पाहतोय. नक्कीच धावचीची संधी असताना मात्र इथं धावचीत बाद होतोय की नाही तिसऱ्या डिसिजन खूप टाईट आहे. नक्कीच थोडासा वेळ लागतोय परंतु नक्कीच डिसिजन टाईट आहे दिसतोय आपल्याला. तिसऱ्या फ्लेम मध्ये क्लिअर दिसत आहे. काय होईल काय घडेल हे पाहावं लागतोय. नक्कीच पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत तिथपर्यंत पाहूया. एक कडवी झुंज पाहायला मिळते आहे आणि आउट बाद होतोय. एक क्लोज डिसिजन पाहायला मिळाला. हवेमध्ये खेळाडूची बॅट पाहिली आणि चेंडू स्टंपला लावला होता. बेल सुडाली होती आणि या ठिकाणी मात्र खेळाडूची खेळी मात्र संपुष्टात येते. हा खेळाडू बाद होणारा पाहतोय आपण. लखन कोहली हा खेळाडू बाद होतोय. दोन खेळाडू या पाहतोय आपण की दोन खेळाडू या ठिकाणी धावचेच्या स्वरूपात बाद झाले आहेत. आणि खरोखर मी म्हणेन की या ठिकाणी जर पाहिलं प्रशांत कोहली मैदानावर दाखल होतोय. मोहा संघाचा खेळाडू आपण पाहतोय. श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघ फलंदाजी करतोय आणि इथं मात्र थोडीशी बॅकफुटला जाताना पाहतोय आपण श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघ. तर नक्कीच अप्रतिम दर्जाची पाचगाव प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहिलं. दमदार आयोजन अतिशय देखणं नियोजन पाहतोय आपण. या ठिकाणी ज्ञानेश्वर कोहली गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा डावखुरा हाताचा फलंदाज. सुरेख फटका प्रतिम फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा खणखणीत चौकार येतोय. नक्कीच उल्केशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. या 4 धावेने नक्कीच धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते.
आणि इथं मात्र प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा सुंदर प्रेक्षणीय फटका. ज्ञानेश्वर कोहली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा चेंडू लुकेशसाठी फुल टॉच येतोय. पंचांचा इशारा हाय. नक्कीच बॅटच्या वर असलेला चेंडू पंचांनी दिलाय नो बॉल. आणि नक्कीच नो बॉल म्हटलं की आली फलंदाजाला मुभा म्हणजे फ्री हिट. आणि इथं मात्र नो बॉल प्लस चौकार या 5 धावा मिळत आहेत. धाव संख्या 9 धाव संख्या धावफलकावर लागली जाते. इथं मात्र आता थोडस मागणं होतोय ज्ञानेश्वर कोहली, कारण या 2 चेंडूवर 2 मोठे फटके प्रहार पर आलेत. उल्केश कोहली ऑन द फायर. पुढचा चेंडू यावेळचा फटका बॅटची एज घेतली आहे आणि पाठीमागे थांबणार नाहीये चेंडू. आउटफील्ड एवढी फास्ट आहे. गेला आरपार. चौकार. 4 धावा येतात बॅक टू बॅक. तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चौकारांची हॅट्रिक साजरी केली गेली आहे. नक्कीच 3 चौकार आलेले आहेत. तिन्ही चौकार उल्केशच्या बॅट मधून आले आहेत. एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, एक लॉंग ऑनच्या वरून, एक जबरदस्त बॅटची एज घेतली. थर्ड बॅटला गेलाय. धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र धाव संख्येला आकार येतोय महासंघाच्या. ज्ञानेश्वर कोहली मात्र महागडं टाकतोय षटक. पुढचा चेंडू फुल टॉच. पुन्हा एकदा प्रहार केलाय. आलाय पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक इथं मात्र दणके दिले जात आहेत. खरोखर अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते उल्केश कोहली या खेळाडूच्या बॅट मधून. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. पाचगाव प्रीमियर लीगचा हा धमाका आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने झाला. आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. नाणेफेकी झाली आणि सुरुवात झाली या स्पर्धेला. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली आहे. ज्ञानेश्वर कोहली हा चेंडू मात्र डॉट केलाय. डॉट चेंडू येतोय. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण. 17 धावा तब्बल जोडल्या गेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि या ठिकाणी 17 धावा लागल्या आहेत. खरोखर आजच्या दिवसात जर पाहिलं तर 96 धावांचं उच्चांक नक्कीच पाहिलं आपण तरघर संघाने मारल्यात. आणि इथं मात्र पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक ज्ञानेश्वर कोहली यांनी या षटकामध्ये 17 धावा तब्बल दिल्यात. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर उभा असणार आहे अनिकेत सावंत. येतोय लागेल अनिकेत सावंत कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर मी म्हणेन की 5 षटक जरी 60 धावा काढल्या तरी सेफ नाहीये इथं. नक्कीच इथं पाहतोय आपण प्रशांत कोहली मात्र या ठिकाणी स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला उल्केश कोहली. ज्याच्या बॅट मधून 4 मोठे चौकार आलेले आहेत तो मात्र नॉन स्ट्राईकला आणि प्रशांत कोहली स्ट्राईकला असेल. या ठिकाणी गोलंदाज आहे पाहतोय आपण अनिकेत सावंत. गोलंदाजी ट्रॅकवर 10-12 पावलांचा रनअप असेल. यावेळचा चेंडू अप्रतिम दर्जेदार फटका. कव्हर आणि पॉइंटच्या मधून भेदून काढलेला हा गॅप शॉट येतोय. चौकार. 4 धावा. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी मात्र प्रशांत कोहलीच्या बॅट मधून आलाय. हा गॅप शॉट ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की ऑफ साईडला जर शॉट चेंडू आला आणि त्या चेंडूवर तुटून कसं परायचं या पद्धतीचा फटका आपण पाहिला आणि खणखणीत चौकार. 21 धावा धाव 21 धाव संख्या धावफलकावर. बॅटची एज. पुन्हा एकदा चेंडू जातोय. थांबणार नाहीये. थर्ड बॅट क्षेत्रामध्ये आलाय. आणखी एक चौकार. 4 धावा. 25 धावा धावफलकावर. इथं मात्र अनिकेत सावंत या गोलंदाजाला दिला आहे दणका. कारण बॅक टू बॅक 2 आले चौकार आणि या 2 चौकाराच्या साह्याने मात्र इथं धाव संख्या वधारली आहे. पूर्णपणे 25 धावा धावफलकावर लागते आहे. अतिशय जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. एक सुंदर तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्लासिक अप्रतिम. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. काय नजाकत पाहिली आपण या फटक्यामध्ये.
चौकारांची हॅट्रिक प्रशांत कोहलीच्या बॅट मधून येते. फक्त चेंडूला पाहिलं, हेरलं आणि चेंडूला फक्त दिशा दिली आहे. थर्ड बँड क्षेत्रामध्ये गेलाय हा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही फलंदाज अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करत आहेत. एका बाजूला उल्केश कोहली याचे 4 चौके आपण पाहिले, तर या षटकामध्ये 3 चौके आपण प्रशांत कोहलीच्या बॅट मधून पाहिलेत. धावसंख्या धावफलकावर 29 वर जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. पाचगाव प्रीमियर लीगचा हा धडाका आपण पाहतोय. क्रिकेटचा महाकुंभ. एका बाजूला श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा, तर महेश फुर्तीस कोंबडभुजे, अक्षर पण कोंबडभुजे या 2 संघांमध्ये चालू आहे. फटका फसलाय, जेल आहे, एसटी रक्षक जेल खाली आहे. आणि इथं पहा एसटी रक्षक आणि सोपीशी जेल मात्र धरणीला दान केली आहे. कॅचेस टेक द मॅचेस मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच घ्याल ना, जेव्हा जेव्हा तुम्ही मॅच घ्याल ना, एखाद्या चांगल्या खेळाडूची तुम्ही जेव्हा कॅच टाकता तेव्हा भूदंड भोगावा लागतो आपल्याला. आणि इथं मात्र पाहतोय आपण मैदानामधून ट्रॅक्टर रवाना होत आहेत. या ठिकाणी थोडासा व्यत्यय येतोय क्रिकेटच्या मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4 चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत सावंतचा पुढचा चेंडू असेल. जोरदार प्रहार केला, येतोय हा षटकार. 6 धावांचा टोळा. काय जबरदस्त फलंदाजी आहे. दोघेही खेळाडू अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करत आहेत. आपण पाहतोय उल्केश कोहलीच्या बॅट मधून आलेला लॉंगांच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. 6 धावेने धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. या षटकात 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा तब्बल लुटल्या आहेत या 2 खेळाडूंनी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत सावंत. आपल्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारलेला प्रहार. गॅप शॉट चेंडू जातोय, चेंडू अडवला जातोय आणि 1 धाव घेतली गेली आहे. 37 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या षटकाचं समीकरण संपलेलं आहे. आपण पाहतो पाणी घेऊन जायचंय. चला पाणी घेऊन जायचंय. आणि इथं पाहतं 2 षटक 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलंय पहिल्या षटकात ज्ञानेश्वर कोहली यांनी 17 धावा दिल्या होत्या. आणि या षटकात आपण जर पाहिलं अनिकेत सावंत यांनी तर 20 धावा तब्बल दिल्या आहेत. तर नक्कीच मॅन्डरिटी पॉवर प्लेचं जे षटक आहेत ना, ते षटकाचा पूर्णपणे फायदा उचलला गेला या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अतिशय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन पाचगाव प्रीमियर लीग 2026 खरोखर एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी एक थोडासा व्यत्यय आलाय. ड्रिंक ब्रेक छोटासा घेतला गेलाय. नक्कीच 5 षटकामध्ये 60 धावा जरी इथं काढल्या ना, तरी तो स्कोर सेफ नाही आहे या मैदानावर. कारण मगाशी सुद्धा आपण पाहिलं तरगर संघाच्या खेळाडूंनी काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली आणि खरोखर त्या धावा चेस केल्या. आणि इथं मात्र आपण पाहतोय या ठिकाणी त्याच पद्धतीची खेळी खेळताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. तर नक्कीच तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजाचं नाव. स्वागत कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. तिसरं षटक घेऊन युवा रायझिंग स्टार दिसतोय आपल्याला. नक्कीच अंडर 19 अंडर 20 चा खेळाडू दिसतोय. पाहतोय आपण पहिला चेंडू. जोरदार प्रहार केलाय स्वागतचा स्वागत. या चेंडूवर आलाय मोठा दणका दिलाय बाबा रामदेव पतंजली. षटकार. 6 धावांचा टोला. उल्केशच्या बॅट मधून ज्या पद्धतीने स्वागत आला त्याच पद्धतीने स्वागतचं स्वागत केलंय या चेंडूवर आणि दिलाय दणका. उडवलाय धुरला. उल्केश या फलंदाजांनी सीमारेषेच्या बाहेर फेकला गेलाय हा चेंडू. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. 43 धावा धाव फलकावर. 43 फॉर नो
किती 2 लॉस. नक्कीच 2 बाद 43 धाबा आपण पाहतोय. आणि मात्र स्वागतला थोडस अंडर प्रेशर मध्ये आणलंय फलंदाजांनी. या ठिकाणी पाहावं लागेल पुढचे 5 चेंडू हा स्वागत कशा प्रकारे टाकेल, कारण डावखुरा हाताचा उल्केश मात्र प्रहार करतोय. उल्केश नावाचं वादळ मात्र घोंगवतोय खेळपट्टीवर आणि एका बाजूला प्रशांत कोहली नावाचं वादळ. पाहूया स्वागतचा पुढचा चेंडू. हा हा हा, क्या बात आहे, फक्त फ्लिक केलाय. अप्रतिम दर्जेदार फटका हा येतोय बाबा रामदेव पतंजली षटकार. क्या बात है, क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या तब्बल वाढली आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि 49 धावा या धावफलकावर लागतायत. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा संघाची. पूर्णपणे दडपणामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. स्वागत पूर्णपणे अंडर प्रेशर मध्ये. पुन्हा एकदा दिलाय फटका आलाय. पाहूया हा जातोय 1 बाउन्स चौकार. क्या बात है, काय जबरदस्त फलंदाजी. 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत मोहा संघाच्या. जबरदस्त फलंदाजी. हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी झुंज देत आहेत. कडवी झुंज द्यावीच लागेल, कारण डू ओ डाय फाईट मॅच आहे. दोघांनाही जिंकायचं आहे, संघर्ष करायचा आहे. जो जिंकेल तो टिकेल, या स्पर्धेमध्ये राहील जिवंत. परंतु इथं काय अफलातून फलंदाजी केली आहे. 53 धाबा, अवघा तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत झालेत. स्वागत या गोलंदाजाचा खरपूस समाचार मात्र इथं घेतला जातोय. पुन्हा एकदा स्वागत गोलंदाजी ट्रॅकवर उल्केश साठी. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. अवांतर धाव संकेतवर 56 धावा धाव फलकावर. चोपन्न धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत गोलंदाजी ट्रॅकवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू ऑफिल आहे, परंतु बॉडीला चेंडू लागलाय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धाव संख्या स्थिर आहे ती मात्र इथं 54 वर. तर थोडासा कमबॅक केला इथं स्वागत कोहली या गोलंदाजांनी. आतापर्यंत आपण पाहिले तर नक्कीच 4 चेंडू हाताळले गेले आहेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच हे 2 चेंडू पाहूया. डावखुरा हाताचा फलंदाज उल्केश मात्र ऑन द फायर आहे. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळचा फटका हवाई सफर केला गेलाय. दिलाय दणका, आलाय षटकार. हा येतोय उत्तुंग उत्तुंगाचा षटकार. ठोको. काय जबरदस्त फलंदाजी. धाव संख्या तब्बल वाढली आहे. 60 धावा धाव फलकावर लागतायत. इथं बॅकफुटला ढकललंय ते मात्र इथं या अक्षरा 11 कोंबडभुजे संघाला वैयक्तिक 40 या धावांवर खेळी खेळतोय. झंझावाती खेळी करणारा उल्केश कोहली. काय जबरदस्त फटकेबाजी या खेळीमध्ये उल्केशच्या बॅट मधून पाहतोय आपण. आतापर्यंत 4 षटकार आलेत. वाह क्या बात आहे. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय, थांबणार नाहीये. सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा चौकार. पुन्हा एकदा पूर्णपणे या ओव्हर मध्ये जर पाहिलं आपण, काय जबरदस्त फलंदाजी केली आहे उल्केश या खेळाडूने. उल्केश सुद्धा येतोय बहुतेक 44 धावांवर खेळतोय आपल्या संघासाठी. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. धाव संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आहे. 5 गाव प्रीमियर लीगचा हा सामना आपण पाहतोय. हा 4था सामना चालू आहे आजच्या दिवसातला आणि दोन्ही संघ पराजित झालेले आहेत प्रत्येक सामन्यामधून. आणि इथं मात्र दोन्ही संघांसाठी करो या मरो डू ओ डाय फाईट मॅच आहे आणि फाईट कडवी झुंज देताना आपण पाहतोय श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघ. आणि नक्की 3 षटकामध्ये पाहिल्यानं तर इथं धाव संख्या 64 वर पोहोचली. या षटकात स्वागत कोहली यांनी तब्बल 27 धावा दिल्या आहेत. नवीन गोलंदाज सुरेख चेंडू.
मिहिर कोहली. गोलंदाज येतोय मिहिर कोहली. पाहतोय आपण पहिला चेंडू डॉट केलाय प्रशांत कोहली याला. पुढचा चेंडू. यावेळचा फटका कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळाला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय चेंडू. ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आणि एका धावावर समाधान मानावा लागतोय. एका धावेने हलवारपणे धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली आहे. चौथं षटक प्रगती पथावर आहे. तर नक्कीच एक धाव घेतली गेली. 65 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. मिहिर कोहलीचा पुढचा चेंडू. यावेळचा फटका कार्पेट ग्राउंड शॉट लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फेकी पाहायला मिळाली आहे. 66 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथं षटक टाकलं गेलंय आणि इथं मात्र पाहतोय आपण की या ठिकाणी गोलंदाज मिहिर कोहली आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात, 2 धाबा दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय प्रशांत कोहली. मोठा फटका मारायचा होता, बॉडीला चेंडू लागलाय आणि लेग बाईच्या स्वरूपात धाव बिलते पंचांचा इशारा येतोय. एक धाव वाढली गेली. धाव संख्या धाव फलकावर 67. 67 धाबा धाव फलकावर लागल्या जात आहेत. डावखुरा हाताचा उल्केश कोहली वैयक्तिक नक्कीच आपण पाहतोय 45 धाबांवर खेळतोय. दुसरं अर्धशतक साजरी करेल काय या सीझन मधलं. हॅलो बापरे बाप, हा फुलटॉस चेंडू होता. टायमिंग पूर्णपणे चुकली. बॅटची एज घेतली, बॉडीला चेंडू लागला, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. आणि नक्कीच अजूनही चांगली गोलंदाजी अप्रतिम. फक्त आणि फक्त या षटकात 5 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या आहेत. काय गोलंदाजी आहे मिहिर कोहली. सुरेख फटका येतोय इथं. गच्चाल क्षेत्ररक्षण. फंबल झालाय. चौकार आहे. 4 धाबा आहेत. चेंडू लागला आहे सीमारेषेला आणि चेंडू 4 धाबा. चांगली गोलंदाजी केली होती खरोखर मिहिर कोहली या गोलंदाजांनी. 5 चेंडूमध्ये 3 धाबा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर सुद्धा एकच धाव गेली असती, परंतु काही गडबड केली या खेळाडूने आणि तिथं चौकार दिला. फक्त 7 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मिहिर कोहली याची. शेवटचा अंतिम षटक आपल्याला, शेवटचा अंतिम षटक. धाव संख्या धाव फलकावर आहे 71 धावा धाव फलकावर लागलाय. 71 टू लॉस. काय जबरदस्त या 2 खेळाडूंनी फलंदाजी केली आहे. प्रशांत कोहली आणि उल्केश कोहली. नक्कीच चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय 49 धाबांवर खेळतोय. म्हणजे या 5 गाव प्रीमियर लीगची दुसरी 50 आपल्याला उल्केशच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? उल्केशच्या या खेळीतून साजरी होईल काय हे पाहावं लागेल. शेवटचा गोलंदाज. एक धाव घेतली गेली आहे. रोशन कोहली गोलंदाजी ट्रॅकवर आहे. नक्कीच आपण पाहतो पहिला चेंडू टाकला, एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 49 वर झंझावाती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. उल्केश कोहली याची करेल काय साजरी आपली 50. या 5 गाव प्रीमियरची दुसरी 50 आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मारली आहे, आपण पाहिलंय की अतिशय पावलावर पावलं ठेवून टाकतोय काय पाहावं लागेल. आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव संख्येवर धाव संख्या पोहोचली आहे 73 धावा. 73 धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. होईल काय 50 साजरी उल्केश कोहली. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चाणक्य चप्पल गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आपल्याला रोशन कोहलीच्या माध्यमातून. हा चेंडू पूर्णपणे या चेंडूचा पूर्णपणे वेग कमी केला आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. थोडस जकडून ठेवलंय उल्केशला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळचा चुकीला माफी नाहीये. हा दिलाय फुलटॉस आलाय दणका उडवलाय दूरला. क्या बात आहे. या ठिकाणी होतोय आपल्या या 5 गाव प्रीमियर लीगची 50 दुसरी
काय उल्केश कोहली ऑन द फायर, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. नक्कीच रिवो घेतलाय. पंचांनी सांगितलेलं आहे की हाईटचा निवो बघायचा आपण. धाव संख्या आपण पाहतोय 79 धाव संख्या धाव फलकावर, तर तब्बल एकटा 55 वर खेळतोय उल्केश कोहली. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. ना पहिले 2 खेळाडू ना रनआउटच्या स्वरूपात बाद झाले होते. रनआउट म्हटलं ना की थोडीशी नस्टर असते हा क्रिकेटमध्ये, की पहिली रनआउटची जर विकेट गेली ना तर एक गृहीत धरलं असतं मनामध्ये की नस्टर लागली, आता काही खरं नाहीये. परंतु ते 2 रनआउट होऊन सुद्धा काही जबरदस्त अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि पाचगाव प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वमध्ये 2 फिफ्ट्या आल्यात आपल्याला. अजून 3 दिवस जायचे आहेत आणि धावांचा आकडा किती असेल हे पण पाहावं लागेल. आजच्या या चौथ्या सामन्यामध्ये म्हणजे हाफ इनिंग झालेली आहे. 527 धावा, 527 धावा 35 ओव्हर मध्ये 527 धावा पाहतोय आपण या ठिकाणी. तर आज दिवसभरात अजून किती धावा होतील, किती षटकार चौकार लागतील, अजून 3 दिवस जायचे आहेत. या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल किती धावा होतील. खरोखर हा मैदान म्हटलं ना तर हा धावांचा मैदान आहे. आणि या ठिकाणी 60-65 धावा 5 षटकामध्ये सेफ नाही आहेत. 90 धावा काढल्यात, परंतु काही सांगू शकत नाही. हा क्रिकेट आहे मित्रांनो. 90 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. आणि नक्कीच एक इनिंग झालेली आहे, नाटकाचा एक अंक संपलाय. नक्कीच आपण नाटकाचा एक अंक संपल्यानंतर नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते, म्हणजे क्रिकेटची दुसरी इनिंग. आणि 5 षटकांचं धावतं विवरण सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर पनवेल तालुक्यातील एक नामवंत समालोचक रवींद्रजी म्हात्रे रिवॉल सर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढचं 5 षटकांचं विवरण. मी घेतोय रजा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू सो मच विवेक. आपण करूया लगेच मॅचला सुरुवात. मी विनंती करतोय दोन्ही टीम्सना जास्त वेळ न दडवता हा सामना तुम्हाला सुरू करायचा आहे.
बऱ्याच खेळाडूंना उल्वे नोड आणि या 5 गाव मधील खेळाडूंना तुम्हाला खार कोपर या ठिकाणी खेळण्यासाठी जायचं आहे. त्यामुळे जेवढी घाई तुम्ही कराल तेवढ्या लवकर लवकर तुम्हाला देखील त्या स्पर्धेमध्ये खेळायला जायला मिळेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता ही मॅच तुम्हाला सुरू करायची आहे. महत्वाची सूचना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. आपण पाहत आहोत खरं तर आज नांदाई माता प्रसन्न ग्रामस्थ मंडळ उल्वे तरघर कोंबडभुजे गणेशपुरी मोहा आयोजित पाचगाव प्रीमियर लीग हा क्रिकेटचा महासंग्राम आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि याच्या पहिल्या दिवसामध्ये आज सामना क्रमांक आपण पाहतोय अर्थातच चौथ्या सामन्यातला पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या सत्राच्या खेळानंतर अक्षरा 11 कोंबडभुजी टीम समोर श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा टीमनं 90 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 90 धावांचं लक्ष आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चला सलामीची जोडी सज्ज झाली आहे. तर श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघाचा गोलंदाजीच्या उंबरट्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक घेताना अगदी ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज मगाशी उल्केश कोळीनं डावखुऱ्या फलंदाजाने काय फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये. अप्रतिम फलंदाजी, चौफेर टोलेबाजी करून या आतिश नंतर दुसरा अर्धशतक वेळ फलंदाज उल्केश ठरलाय. 90 धावा म्हटलं तर भलं मोठं आव्हान. आज एकंदरीत मागच्या मॅच मध्ये देखील 97 धावा तुम्ही पाहिल्यात. जिथे टार्गेट ठेवलं होतं 96 धावाकडून 97. पहिला मॅच मध्ये 81. युवराज कोहली स्ट्राईक बॅट्समन. गणेशपुरी गावचे ज्ञानेश्वर कोहली नाना, आपणास विनंती आहे की नाना आपण या व्यासपीठावर यावं. आपली जागा ही व्यासपीठावर आहे. कारण गणेशपुरी गाव म्हटलं तर आपल्याच या 5 गावामध्ये त्यांना प्रामुख्यानं हा गाव आहे. नाना आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. येस, गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल, युवराजचा स्ट्रोक होता परंतु इथे कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर युवराजला खरं तर धोका पत्करावा लागला असता परंतु एक सिंगल आली आहे. कॅच ड्रॉप झाली. एका धावेने सुरुवात श्री गणेशा पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्ट्राईक बॅट्समन नशीब कोळी येतोय. नशीबनं पुन्हा एकदा त्यानं देखील हवेमध्ये लॉफ केलाय. गोलंदाज तर पडलाय. हो हो, अजून एकदा कॅच ड्रॉप. 2 खरं तर दोन्ही खेळ एकाच खेळाडूकडे उडाले होते परंतु त्या खेळाडूला जज करता आले नाही. 2 ड्रॉप झाल्यात कॅच आणि दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालंय. तब्बल 90 धावा म्हटलं तर 18.0च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 2-2, 3-3 षटकार मारावेच लागतील. त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक येतोय. वेगानं मिळेल फक्त 1 धाव. 1-1-1 करत आता 3 बॉलवर 3 धावा धावफलकावर काढल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाज उल्केश कोहली. काय बॅटिंग केली उल्केशनं पहिल्या सत्रामध्ये. डावखुरा फलंदाज म्हटलं तर घणाघाती फलंदाज. 19 बॉलमध्ये 65 धावा उल्केश कोहलीच्या नावावर. आणि मगाशी अतिशय ज्या फलंदाजानं 56 धावा एकट्याच्या नावावर. म्हणजे हीच वैयक्तिक बॅटला ब्रश झाला. काहीशी कडा घेतली बॅटची आणि चेंडू अगदी लॉंग स्टॉप एरियाकडे जातोय. हा 4 धावांसाठी चौकार. लॉंग स्टॉप क्षेत्राकडे हा चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. कारण आउटफील्ड फास्ट आहे. खूप चांगलं क्रीडांगण शेलगर गावामध्ये. किरण पाटील यांनी सांगितलं की मी सचिन शेट्टी यांचं मनापासून आभार मानतोय कारण त्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि सकाळच्या सत्रामध्ये महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेबांनी सांगितलं की मैदान सहज मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतं. आणि म्हणून तर मैदान सम्राट म्हणून आपण त्यांना का मानतो, कारण प्रत्येक गावामध्ये अगदी मैदानांसाठी ते नेहमीच चांगलं मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे मैदान ओळख. आणि इथे आडव्या बाटने गेलाय चौकार जसा आला त्यानंतर मात्र साईप्रीत कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं चेंडू झालाय फरार. येतील 6 धावा. षटकार.
फलकावर लागले आहेत. पुन्हा थोडासा वाकला होता आणि वाकून चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. 40+ हा खेळाडू नशीब कोहली, ज्याला आपण पाहतोय मगाशी मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती बिनबाद 13 अशी धावसंख्या. चला लगेच स्पीडअप करा, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. खास करून विनंती असेल साई आराध्य स्पोर्ट्स मोहा टीमला. आज साई आराध्य स्पोर्ट्स मोहा म्हटलं तर प्रणय नक्कीच संघमालक लखन कोहली आणि संघनायक अजय कोहलीला तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या विरोधात असणारा खरं तर अक्षरा 11 कोंबड भुजे संघ, या संघाचा विचार केला ना तर त्यांचे संघमालक अक्षय कोहली आणि युवराज कोहली संघनायक, ही मात्र खूप त्यांचं मेहनत राहिली. आणि नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी राहुल कोहली येतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं त्यावेळेस धावा आल्या धावफलकावर फक्त आणि फक्त 13. आता तुम्हाला प्रति षटकामागे 18 करायचे आहेत. फुलटॉस बॉलवर युवराज कोहलीनं वाईट लॉंग ऑफ कडे चेंडू फ्लाय झालाय. चेंडू अगदी उडाला डोक्याच्या वरून, अक्षरशः आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं येतोय अजून एक चौकार. पहिल्या बॉलवर चौकार राहुल कोहलीच्या आल्यानंतर पुन्हा एकदा युवराज कोहली सज्ज. लेग स्टंपला ठेवला होता बॉल आणि झपकन निघून गेलाय. वेग प्रचंड होता या चेंडू मध्ये राहुल कोहलीच्या. गोलंदाज फास्टर आहे आणि तेवढ्याच जलद गतीनं चेंडू फेकल्यानंतर डॉट जातोय. युवराज कोहलीला आवाज येतोय मार मार, कारण मारावंच लागेल. 90 धावा करायचे म्हटलं तर आता तुम्हाला प्रत्येक चेंडूंवर अगदी अक्षरशः तुटून पडावं लागेल. प्रत्येक बॉलवर हेडिंग स्ट्रोक. गुडगा खेळपट्टीवर टेकला, वाकला थोडासा बॅकवर्ड फिरला, क्षेत्ररक्षक आहे उभा, मिळेल केवळ एक रन. सिंगल ओनली. फक्त एका धावेच्या मदतीनं आता इथे धावसंख्या पुढे सरसावते ती 18 या आकड्यावर धावा. 18 धावा धावफलकावर लागल्यात. प्रत्येक षटकाच्या मागे 3-3 षटकार. मी सांगितलं होतं की कमीत कमी 2 षटकार तरी येणं गरजेचं आहे, नाहीतर संघ अडचणीत येऊ शकतोय. हाय स्कोरचा हा मॅच. आजच्या दिवसामध्ये 96 धावा हाय स्कोर राहिल्यात आणि यानंतर मात्र 90, म्हणजे मैदानावर धावा होत आहेत. विवेक, आपण पाहिलं नाही, मैदानाचा आढावा घेतला ना, आउटफील्ड एवढी फास्ट आहे ना की धावा सहज होत आहेत. अगदी उचली देणारा मधोमध विकेटच्या चेंडूचा टप्पा तुम्ही पाहिलात आणि थोडासा बाउन्स मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला, ऑफ स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. काही दिवसापूर्वीच UNPL उलवा नोट प्रीमियर लीग तेच याच मैदानावर संपन्न झाली. 80-86 धावा सहज पार करायचे संघ, म्हणजेच अगदी चेसिंग ग्राउंड आहे. पुन्हा एकदा चेंडू वाडिश लॉंग ऑन कडे, सिंगल मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या संत गतीने हळूहळू पद्धतीने पुढे सरसावते. धावसंख्या 20, फक्त 20 धावा. ओपनर बॅट्समन उल्केश कोहली आणि राहुल कोहली यांच्या ओपनर बॉलर तुम्ही पाहिलात, तसं ओपनर बॅट्समन युवराज कोहली आणि नशीब कोहली. युवराज ऑन स्ट्राईक. युवराज सिंग सारखे बॅटिंग करावी लागेल युवराजला. भारतीय क्रिकेट खेळाडू. ओ क्लीन बोल्ड. युवराज मिस अँड राहुल कोहली डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करतोय आणि हा त्रिफलाचित फलंदाज बाद युवराज कोहली. आलाय मी म्हणेन ना, आराध्य स्पोर्ट्स मोहा टीमला मिळालेली पहिली सफलता. न्यू बॅट्समन. अरे 12वा खेळाडू काय येत नाही, ही थोडीशी आम्हाला शोकांकित आहे.
अरे 12वाच खेळाडू पुढे जातो. वाकलन संघाचा केतन म्हात्रे हा 12वाच राहायचा. आज ISPL खेळतोय. हा खरं तर टेनिस क्रिकेट आहे. लाजायचं नाही 12वा खेळाडू राहिला. शॉट अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. पुढील चेंडू ही समोर दिला होता गणेश कोळीचा हा बॉल. सिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी सहज चेंडू उचलतोय, फेकतोय. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावर. 29. 29 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं गणेश कोहली जो गोलंदाजच्या उंबरट्यावर आहे. अनुभव आहे त्याच्याकडे. आज या स्पर्धेमध्ये 40+ देखील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. एक बॅट्समन तुम्हाला 40+ येतोय ओपनिंगला. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा फलंदाज अक्षय तयार. गणेश कोहलीच्या पुढील बॉलला फेस करण्यासाठी डावखुरा फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. थोडी गती कमी गेली होती गणेश कोहली या गोलंदाजानं चेंडूची, आणि त्याच मुलं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही अक्षयच्या. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर स्थगित. 29 धावा. 29 रन्स. पुन्हा खोलात टाकण्याचा प्रयत्न खणून काढलाय अक्षरशः. अगदी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. एक सिंगल आली आहे. एक आणि दुहेरी धावेनं मी म्हणेन कोंबडभुजे संघाला हे विजय साध्य करता येणार नाही. आता 14 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण राहिलंय. 14 चेंडू मध्ये 60 धावा म्हणजेच 14 चेंडू मध्ये 10 षटकार मारायचे आहेत. हा कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवावा लागेल. 14 चेंडू मध्ये 10 षटकार. नशीब आणि अक्षय यांनी हे लक्षात ठेवावं लागेल, आणि ते लक्षात ठेवत असताना इथे इलिमिनेशन कमी राहिलं नशीब कोळीचं, आणि ते मात्र बाद होईल. नशीब कॅच आउट. कॅच पकडणारा क्षेत्ररक्षक अजय. 12वा खेळाडू नाही, त्यामुळे लाईव्ह वाल्याला देखील त्रास होतोय. तो लाईव्ह वाला आम्हाला विचारते नाव काय. अक्षय. दोन्ही अक्षय. ओनर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोहली आणि दुसरा ओनर लखन कोहली समोरचा. अक्षय कोहली ऑन स्ट्राईक. संघाचा संघ मालक जबाबदारीने आता खेळेल का. हो, आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, परंतु गणेश दादा कोहलींचं काय षटक बघा.
अप्रतिम गोलंदाजी, चौकार आला पहिल्या बॉलवर. त्यानंतर बघा कशा प्रकारची कमबॅक गोलंदाजी, फक्त या ठिकाणी 6 धावा. चला लगेच चौथा गोलंदाज तयार राहा. चौथा गोलंदाज कोण असेल? गोलंदाजीच्या उंबरट्यावर पाहावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 30. आता येणारे 12 चेंडू 60 धावा. 12 चेंडू 10 षटकार, 12 चेंडू 60 धावा. मगाशी 12व्या खेळाडूच्या बद्दल आपण एक उल्लेख केला होता. खर तर प्रणय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक रेकॉर्ड झाला. जॉन्टी रोड्स हा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत होता, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाला संधी मिळाली आणि त्या क्षेत्ररक्षणामधून असा झेल पकडला ना त्यानं की त्याला मॅन ऑफ द मॅचचा प्राइज मिळाला. म्हणजे 12वा खेळाडू काही करू शकतोय. त्या 12व्या खेळाडूची कहाणी, त्याची खरं तर हिस्ट्री तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण बरेच खेळाडू आजकाल 12व्या खेळाडूला लाजतात यायला, त्यांना कमीपणा वाटतो. फुलटॉस बॉल, फ्लोर लेन्थचा बॉल, चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राचा कडे. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं. आपण पाहतोय की एवढ्या धावा काढल्या ना या श्री साई आराध्या स्पोर्ट्स महासंघानं, तेवढ्याच दर्जेची टेक्निक फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, वेदांत. संघमालक मात्र बॅट वेगानं फिरवतोय की आम्हाला षटकारांचीच आवश्यकता आहे. एक सिंगल डबल ना आम्ही काही विजयाच्या जवळ जाऊ शकत नाही. 10 चेंडू आणि आता 59 धावा. 10 चेंडू 59 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावर तुम्हाला रजनी स्पर्धा देखील पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट्स शेलगर 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या दरम्यान याच मैदानावर रजनी स्पर्धेचं दर्जेदार आयोजन, एक वेगळंच आयोजन असतं बघा. 12 वाजायच्या आतमध्ये रजनी स्पर्धा समाप्त. एवढ्या डिसिप्लिन मध्ये हे आयोजन इथे पाहायला मिळतं या मैदानावर. कुशल भगत अँड टीम खूप मेहनत घेताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत अगदी प्रत्येक वर्षी या आयोजनामध्ये. परंतु तिथे 5 गाव प्रीमियर लीग मधला जर सामना बघितला तर थोडा वन साइड पाहायला मिळतोय. चला न्यू बॅट्समन मैदानात उतरायचंय. नरेंद्र मैदानात जातोय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर जर पाहिलं तर आता वाढत वाढत चाललंय. 9 बॉल्स, 9 चेंडू आणि 59. आजच्या दिवसातला सर्वात वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि हा सामना एवढा इम्पॉर्टंट होता ना दोन्ही संघांना. डू ऑर डाय नॉकआउट सामना होता. त्यामुळे आता अक्षरा 11 कोंबड विजय संघ तुमचा जो प्रवास विजयाचा इथे समाप्त होऊ शकतोय. आता शेवटचे 9 बॉल 59 म्हटलं तर तुम्हाला जरी 9 बॉल मध्ये 6 षटकार मारले तरी जिंकता येणार नाही असं अशक्य समीकरण आहे. चला आता वन साइड मॅच आहे. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची आता चुरस नाहीये, फक्त औपचारिकता. तर आपण अनाउन्समेंट करूया महेश स्मृती महासंघाच्या संगनायकाला. लुजर झाला ना मगाशी. बॉल जातो डॉट. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची आपण बघितलं तर ही फक्त प्रोसिजर सुरू आहे. मॅच जवळ जवळ. अंपायरचा वाईड बॉलचा इशारा, बाउन्सर केला होता. अप्रतिम चेंडू, परंतु अगदी जास्त उशाल, अगदी उंची जास्त आली, ते मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. यानंतर मॅच असेल महेश स्मृती महासंघ. तुम्ही रेडी राहा आणि या संघातून जो जिंकेल संघ त्या संघाचा संघनायक. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग वेदांत. 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी करणारा वेदांत. श्री साई आराध्या स्पोर्ट्स महासंघ आता तो विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाचे दरवाजे अगदी पूर्णपणे खुले झालेत. आता महेश स्मृती महासंघ वाट बघतोय की आता आमच्या समोर 100% आता मोहाच येणार. मोहा मोहा बिग बॅटल. हवेमध्ये झेल. वेदांत स्वतः जातो झेल खाली. नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. वेदांतला समजलं की हा नो बॉल आहे, त्याने धपकन लगेच चेंडू फेकला, परंतु 2 धावा मिळाल्यात. 7 बॉल 56 धावांची आवश्यकता आहे.
आणि मित्रांनो बघा, ISPL सारखी एक जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी स्पर्धा, परंतु इथे वेदांत काय करतोय? मॅच तर पूर्णपणे जिंकली, सरळ सरळ चेंडू फेकायचे, परंतु अशा परिस्थितीमध्ये 1+4 5 धावा आल्यात. बोनस बोनस स्वरूपात आलेत. ISPL ची चर्चा सुरू होते. फ्री हिट आहे वेदांतचा हा बॉल. समोर बॅट्समन डावखुरा फलंदाज फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज. अक्षय उलटा स्ट्रेट ड्राईव्ह, पंचांच्या वरून चेंडू गेलाय. अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे स्ट्रेट मिळाली एक धाव. आणि अशा परिस्थितीमध्ये आता 6 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. ISPL ची चर्चा सुरू होती. ISPL बघा, जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी स्पर्धा. काय बोली लागली प्रत्येक खेळाडूला. 30 लाख, कोणी 35 लाख, कोणी 29 लाख, कोणी 28, कोणी 22 लाख, अशा प्रकारची. आणि ती रक्कम पूर्णच्या पूर्ण देखील त्या खेळाडूला मिळते. हा, असं नाहीये की ऑप्शन पुरती मर्यादित रक्कम आहे. टॅक्स अमाऊंट कट होऊन ती अमाऊंट मिळते. आणि 2 ते 2.5 करोडाची गाडी, 4 व्हीलर, 4 कार देखील त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एवढी मोठी स्पर्धा. आज आपल्या खरं तर या भारतामध्ये टेनिस क्रिकेटला जो आलेला खरं तर दर्जा, सुगीचे दिवस, त्यामुळे टेनिस क्रिकेट खूप वाढत चाललाय. पुन्हा नो बॉल. हा बघा, पंच हुशार आहेत आमचे, कोणाला माप नाहीये. आणि हेमंत याच्याकडे आपण पाहतोय, गणेश बाविस्कर आणि त्याचबरोबर शशी मेहर सरांनी नो बॉलचा इशारा केलाय. फ्री हिट असेल. अजून एक नो बॉल. 6 बॉल. आता 49 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच जरी वन साइड झाली तरी पण रूल्स फॉलो करावे. डॉट बॉल. 5 चेंडू 50 धावांची आवश्यकता. मॅच वन साइड आहे. अशक्य असं आव्हान आता निर्माण झालंय, ते म्हणजेच कोंबडभुजे संघासाठी. त्यामुळं मॅच मधली औपचारिकता सुरूच आहे. चला, मोहा टीम, महेश स्मृती मोहा टीमचा कॅप्टन इथंच आहे. हा, चला लवकर लवकर मॅच फिनिश करा. काय झालं? फलंदाज बाद. विकेट महत्वाचं आहे. नक्कीच फलंदाज झालाय बाद, कारण त्या विकेट गोलंदाजाच्या नावावर, नामदेव कोळी या गोलंदाजांच्या नावावर विकेट गायी आहे. कारण आपल्याला मॅच खेळायला जायचं आहे. उल्हानोट मधील संघ खारकोपर रजनी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी रवाना होतील. उल्वे 40+. किरण पाटील यांचा संघ आज मात्र बेस्ट ऑफ लक किरण पाटील. या खरं तर मागच्या 2 सीझन मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा उल्वे 40+ संघ, अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा, आज तुम्हाला खारकोपर स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. षटकातले काही चेंडू शिल्लक, फक्त 2च. 2 चेंडूंचा खेळ बाकी. सर्व प्रेक्षकही कंटाळलेत, कारण सामनाच झालाय वन साइड. चला, आता फिल्डिंग करणारा संघ विजयाच्या उंबरट्यावर. कॅप्टन तुम्ही तयार राहा टॉस साठी. आता 1 बॉल बाकी आहे. अजय कोहली या, चला तयारीत राहा. 1 बॉल बाकी आहे. मॅच मधल्या औपचारिकता शिल्लक आहे. वन साइड सामना जिंकलाय श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा संघ. आता महेश स्मृती मोहा. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. मॅच मधली औपचारिकता समाप्त. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी या. आणि या सामन्यातला सामनावीर नो डाऊट 19 बॉल मध्ये 65 धावा कुटणारा उल्केश कोळी, मॅन ऑफ द मॅच. म्हणजेच एकंदरीत आता अक्षरा 11 कोंबडभुजे टीमचा प्रवास समाप्त झाला या लीग मधला. हार्ड लक अक्षरा 11 कोंबडभुजे टीम, हार्ड लक. धन्यवाद, आभार मानतो तुमचेही. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. संघमालक अक्षय कोहली, युवराज कोहली आणि सर्व खेळाडूंचं मनापासून आभार. परंतु तुम्ही या लीग मध्ये संलग्न राहा बाकी खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी.